आज एक गोष्ट सांगतो. प्रत्येक घरात भांडण असतं. भावाभावात सुद्धा भांडण असतं. अगदी कडाक्याचं भांडण असतं. पण ज्यावेळी त्यांना कळतं ना की शेजारी आपल्या भांडणाचा फायदा घेतोय, त्यावेळी ते सगळे मतभेद बाजूला ठेवतात आणि शेजाऱ्यावर आक्रमण करतात. मुद्दा काय असतो? शेजाऱ्याने खाण्यापेक्षा माझ्या भावाने खाल्लेलं कितीही चांगलं. तसंच ज्यावेळी आवाटातला माणूस शेजाऱ्यावर आक्रमण करतो, त्यावेळी हे दोन भाऊ काय म्हणतात, अरे आपला शेजारी आहे, मग त्या आवाटातल्या लोकांनी खाण्यापेक्षा माझ्या शेजाऱ्याने खाल्लेलं चांगलं. तसंच पुन्हा पुढे जाऊन आवाटातल्या माणसावर ज्यावेळी गावातलं आक्रमण करतो, त्यावेळी हे तिघे एकत्र येऊन काय म्हणतात, अरे तो तर आपल्या आवाटातला आहे, गावातल्याने खाण्यापेक्षा आपल्या आवाटल्यातल्याने खाल्लेलं चांगलं. मुद्दा कसा आहे, महानगरात आता उद्या मतदान आहे. कोणाला मत द्या हे सांगायला मी बिलकुल नाही आलेलो. कारण जरी कोणी निवडून आला तरी परिस्थिती सेमच. जे निवडून येणार त्यांचा राजमार्ग ठरलेला आहे, ते त्याच मार्गाने जाणार. शेवटी मुद्दा काय राहतो, आपण इतरांना निवडून देण्यापेक्षा आपलाच माणूस निवडून दिला तर तो तरी मोठा होऊ देत. तोही तेच करणार आहे, पण होऊ देत ना. परप्रांतीयांना मोठं करण्यापेक्षा आपल्यातला कोणतरी एखादा मोठा होऊ देत. निदान आपल्याला एक आत्मिक समाधान तरी, तेव्हाच ठीक आहे, आम्ही याला मत दिलं होतं, हा मोठा झाला, अरबपती झाला, ठीक आहे ना. बाहेरच्या लोकांना का संधी द्यायची हे सांगायला आलोय मी. मतदान करायचं जरूर, मग त्यातल्या त्यात आपला कोण ह्याचा विचार करा आणि मतदान करा. कारण निदान आपल्यातला मोठा झाला तर तो गावघरात कुठेतरी मिळेल तरी एकाच दिवशी त्याला जाब विचारायला. हे परप्रांतीने आपण कुठे शोधणार, किती द्यायला जाणार काय ना शोधायला. ह्यांची तुंबडी भरली, हे गावाला जाणार, आणखी नवीन पिलावळ आणून सोडणार आणि हे गावाला जाणार. म्हणून हीच खरी विचार करण्याची वेळ आहे. निवडून येणारे सगळेच सारखे, त्यात कोण नाही, ते सगळे कमिशनसाठीच लढतायत. आपला कोणीच नाही, किंवा तुमच्या आमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. पण तरी सुद्धा आपल्यातलाच मोठा होऊ देत ना. काय फरक पडतो, ह्यांना कशाला उरार उडून घ्यायचं हे सांगायला आलोय. म्हणून मतदान जरूर करा, त्यातल्या त्यात विचार करा आणि मतदान करा. कारण लोकांना मोठं करायचे दिवस संपले. ह्याच्या आधी ज्यांना ज्यांना मोठं केलं ते खांदार बसून कानात केलं. म्हणून आपल्या लोकांनाच मतदान करा. मराठी पण जर टिकवायचं असेल, आम्ही हिंदू आहोत ना. आम्ही कुठे म्हटलं की आम्ही हिंदू नाही. पहिले आम्ही मराठी आहोत, नंतर हिंदू आहोत. हे जे जुमलेबाज लोक आहेत ना, त्यांच्यात येऊ नका. आजच्या रात्री तुम्हाला लक्ष्मी दर्शनही होईल, घ्यायचं. हे तुम्हाला पुढे थोडी विचारणार आहेत. देत आहेत ते घ्यायचं. आणि घ्यायचं म्हणजे काय, ते आपलेच पैसे आहेत, तेच आपल्याला देत आहेत. ते आपल्या घरातून आणून नाही देत आहेत. मग त्या लक्ष्मीचा लाभ घ्यायचा, पण मतदान करताना सदसद विवेक बुद्धी जागी ठेवून मतदान करायचं. परप्रांतीयांना दूर ठेवायचं, आपल्या लोकांना पुढे आणायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.